धुळे महापालिकेच्या स्थायी समितीची चौथी साप्ताहिक सभा गुरुवार दिनांक 7 मे रोजी सभापती लताबाई पोद्दार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। सभेच्या अजेंड्यावर एकूण 11 विषय ठेवण्यात आले होते। चर्चेअंती सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली। त्यातील पाणीपट्टी कर वसुली विभागातील दुबार बिले निर्लेखित करण्याबाबत निर्णय घेण्यासाठी हा विषय सभेत ठेवण्यात आल्याचं सांगितलं। त्यावर सदस्य अमोल मासुळे म्हणाले की यातून दुबार बिल तयार झालेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे। प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाबद्दल त्यांचं अभिनंदन करतो। परंतु हद्दवाढीतील गावांसह शहरात हजारो अनधिकृत नळ कनेक्शन आहेत, त्यामुळे मनपाचं लाखो रुपयांचं उत्पन्न बुडत आहे। निलेश नेमाने यांनी चितोड गावात पावसाळ्यात घरांमध्ये पाणी शिरते याकडे लक्ष वेधलं। बायपासमुळे पाणी पुढे सरकत नसल्यानं ही समस्या उद्भवते। नागरिकांना 8-8 दिवस घरात पाय ठेवायला जागा शिल्लक राहत नाही, त्यामुळे नाले सफाईचं काम येथील मोती नाल्यापासून सुरू करावं। नाल्याला संरक्षण भिंत बांधावी अशी मागणी केली। नगरसेवक छोटू थोरात यांनी शहरात अमृत योजनेतून कोठे कोठे पाईप टाकले याची यादी सादर करावी। कोणकोणत्या ठेकेदारांना कामे देण्यात आली, किती व्हॉल्व बदलले, दुरुस्ती केली, निघालेलं साहित्य किती व कोठे जमा केलं याची माहिती द्यावी। आपल्या लोकांनीच बेकायदेशीर नळ कनेक्शन दिल्याचा आरोपही त्यांनी केला। तसेच ज्या ठिकाणी 3 ते 4 इंची पाईपची गरज असताना 5 इंची पाईप का टाकतात असा सवालही थोरात यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केला। त्याबरोबरच इंग्रजी माध्यमातून शिक्षण ही काळाची गरज असल्याचं मनपाच्या सर्वच शाळेत इंग्रजी माध्यमाने शाळा सुरू करावी। त्याची सुरुवात चितोड, महिंदळे व मोराणे येथून करावी अशी सूचना केली। नेमाने यांनी बेकायदेशीर नळ कनेक्शनचा मुद्दाही मांडला। बेकायदेशीर नळांमुळे पाणी पुरवठ्यावर परिणाम होतो, त्यामुळे बेकायदेशीर नळ कनेक्शन शोधणं आवश्यक आहे। चितोडमधील सोनार गल्लीत नागरिकांना 8-8 दिवस पाणी मिळत नाही, त्यामुळे येथील व्हॉल्व बदलून पाणी पुरवठा सुरळीत करा अशी सूचनाही त्यांनी केली। सदस्य अमोल मासुळे यांनी सांगितलं की आज प्रत्येक पालकाची आपल्या पाल्याला इंग्रजी शाळेत टाकण्याची इच्छा असते, परंतु खाजगी शाळेतील अव्वाच्या सव्वा फी भरणं त्यांना शक्य होत नाही। आमचा मिल परिसर हा श्रमिक व कष्टकऱ्यांचा आहे, त्यामुळे या भागातील शाळा क्रमांक 28 मध्ये येत्या काळात इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करावी अशी मागणी त्यांनी केली। पाईपलाईनवर व्हॉल्व बसवा अशी मागणी अमीर पठाण यांनी केली। त्यासाठी भाग छोटे करून पाईपलाईनवर व्हॉल्व बसविण्यात यावेत। प्रभागात सफाई कामगार कमी आहेत, ते वाढवून द्यावेत अशी सूचनाही त्यांनी केली। अनियमित पाणी पुरवठ्याचा त्रास होत असल्याचं योगिता कुटे यांनी सांगितलं। 8-8 दिवस पाणी येत नाही, नागरिकांना कचरा साठविणं कठीण झालंय, याकडेही लक्ष द्यावं अशी विनंती त्यांनी केली। सभेला अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे, नगरसचिव मनोज वाघ तसेच सदस्य अमोल मासुळे, निलेश नेमाने, विक्रम थोरात, सनी चौधरी, अमीर पठाण, योगिता कुटे, शीतल वाघ, कृपेश नांद्रे, चेतन गवळी हे उपस्थित होते। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल।